कुपवाडमधील उद्योजकाची 79 लाखांची फसवणूक, कच्चा माल देण्याचे आमिष, तिघांवर गुन्हा. कुपवाड येथील औद्योगिक वसाहतीमधील गॅलेक्सी ॲल्युमिनियम LLP कंपनीला आवश्यक असणारा कच्चा माल पुरवण्याचे आमिष दाखवून 79 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील इंदूर येथील कट अँड क्राफ्ट स्टील इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 3 व्यवस्थापकीय संचालकांवर कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोहित राठोड, हर्षदीप सिंग आणि विशाल मोरे सर्व राहणार इंदूर मध्य प्रदेश अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी उद्योजक दिलीप बर्गे यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी बर्गे यांची कुपवाड औद्योगिक वसाहतीत गॅलेक्सी ॲल्युमिनियम LLP नावाची कंपनी आहे. संशयित मोहित राठोड, हर्षदीप सिंग आणि विशाल मोरे यांनी काही दिवसांपूर्वी बर्गे यांची भेट घेतली होती. तुमच्या कंपनीला लागणारा कच्चा माल पुरवतो असं सांगून त्यांनी बर्गे यांचा विश्वास संपादन केलं. त्यानंतर 2 फेब्रुवारी 2026 ते 8 जुलै 2026 या कालावधीत गॅलेक्सी कंपनीसोबत ऑर्डर्स निश्चित करण्यात आल्या होत्या. या व्यावसायिक व्यवहारापोटी संशयितांनी वेळोवेळी 79,75,308 रुपये घेतले. मात्र रक्कम स्वीकारल्यानंतरही कच्चा माल पाठवला नाही. त्यामुळे बर्गे यांना संशयित राठोड, सिंग आणि मोरे यांच्याशी संपर्क साधून मालाची मागणी केली. मात्र संशयितांनी माल पाठवण्यास वारंवार टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतात दिलीप बर्गे यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कुपवाड.